नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कला भारती आर्ट ऑफ टीचिंगमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड कडून घेण्यात आलेली सीटेटचा रिझल्ट जो आहे तो नुकताच या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. सीटेटचा रिझल्ट जो आहे तो घोषित झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांनी ज्यांनी CTET अर्थात सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट ही परीक्षा जानेवारीमध्ये दिलेली आहे ते सर्व विद्यार्थी या ठिकाणी रिझल्ट पाहू शकता किंवा संबंधित वेबसाईटवर सुद्धा जाऊन ही माहिती जी आहे त्या ठिकाणी जी काही रिक्वायर्ड असणारी इन्फॉर्मेशन देऊन तुम्ही रिझल्ट प्राप्त करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, यासारखा इंटरफेस जो आहे तो वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला स्पष्टपणे जाणवतो. त्या ठिकाणी डेट जी आहे ती स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलेली आहे. शिवाय जर आपल्याला आपला ॲडमिट कार्ड मिळत नसेल तर तो सुद्धा आपण प्राप्त करून घेऊ शकतो आणि त्यावर दिलेला जो काही रिझल्ट असेल किंवा रोल नंबर असेल त्या रोल नंबरच्या आधारे आपण रिझल्ट जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतो. त्या ठिकाणी सीटेट जानेवारीचा रिझल्ट आहे याची लिंक दिलेली आहे. शिवाय डाउनलोड ॲडमिट कार्डच्या संदर्भातली लिंक आहे आणि लॉगिंग सीटेटची जानेवारी 2024ची सुद्धा त्या ठिकाणी लिंक दिलेली आहे. ज्यावेळेस आपण आपला रोल क्रमांक त्या ठिकाणी देतो या प्रकारचा इंटरफेस त्या ठिकाणी येतो. आपला रोल नंबर त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्यानंतर मदर्स नेम, फादर्स हजबंड नेम, त्यानंतर कॅटेगरी आणि या ठिकाणी जे काही तुमचे मार्क्स चारही विषयाचे असतील ते सुद्धा या ठिकाणी दर्शविलेले जातात. अर्थात चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी, मॅथमॅटिक्स किंवा सायन्स तुमचे अकॉर्डिंग टू युअर सब्जेक्ट त्या ठिकाणी असेल की तुम्ही कोणता विषय त्या ठिकाणी पास झालेले आहात. त्यानंतर पेपर लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 या पद्धतीचे हे मार्क्स या ठिकाणी दाखवलेले आहेत. शिवाय विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, जी नोट्समध्ये या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे अत्यंत छोटी आहे, मात्र तुम्ही व्हर्टिकल करून ती पाहू शकता. ज्या विद्यार्थ्यांना 60 आणि 60% जास्त मार्क आहेत असेच विद्यार्थी सीटेटमध्ये क्वालिफाय त्या ठिकाणी धरण्यात येतील किंवा ग्राह्य धरण्यात येतील. गव्हर्नमेंट असेल किंवा एडेड असेल, नॉन एडेड असेल किंवा लोकल बॉडीच्या असणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या ठिकाणी. आणि समजा तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल, SC ST OBCमध्ये असेल तर त्यानुसार तुम्हाला कन्सेशन जे आहे त्या ठिकाणी दिल्या जाईल. हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि पुन्हा एक सूचना महत्त्वाची या ठिकाणी दिलेली आहे की जे काही तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जे डिक्लेरेशन दिलेले आहे, जे मार्क्स त्या ठिकाणी दिलेले आहे, जे क्वालिफिकेशन त्या ठिकाणी दिलेलं आहे तर ते ग्राह्य धरून हा रिझल्ट या ठिकाणी आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही अपॉइंट होताल तर त्या ऑथॉरिटीला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की या संदर्भातली माहिती जी आहे ती व्हेरीफाय करूनच तुम्ही पुढील कारवाई जी आहे ती या ठिकाणी करू शकता. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती की जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोडंसं आवश्यक वाटत होतं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं की खाली बेल आयकॉन दिलेला आहे तो सुद्धा ऑन ठेवा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतेही महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही. चला तर पुन्हा एकदा नवीन अपडेटसह मी तुमच्यासमोर येणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.